नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाखो रुपये खर्च करून बुजवलेल्या खड्ड्यांचे 2 महिन्यांमध्येच उघड पडलं पितळ. सार्वजनिक बांधकाम विभागाचं झालंय दुर्लक्ष. माहूर शहरामधील सार्वजनिक चौकावर छत्रपती शिवाजी चौक असा नामफलक उभारण्यात यावा मागणीसाठी शिवप्रेमींनी सुरू केले आमरण उपोषण. स्वस्त धान्य दुकान वापरण्यात येणाऱ्या पॉश मशीनमुळे अडचणींमध्ये पडलीये भर. रेशन कार्ड धारक आणि दुकानदारांनाही होतोय मनस्ताप. आणि अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं पाथर्डी पंचायत समिती समोर डफडे वाजवत मोर्चा. गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स. पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स. सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष. स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत. उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर.
बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. यानंतर वृक्षांना जाळून त्यांचा कोळसा पाडून तो बाजारामध्ये विकला जातोय. राजरोसपणे वन विभागाच्या नाकाखाली हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे वन विभाग अधिकारी आणि कोळसा माफिया यांच्यामध्ये संगनमत आहे असा आरोप नागरिकांकडून केला जातोय. बुलढाणा जिल्ह्यामधील खरबळी ते जयपूर रस्ता गेल्या 3 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खराब झाला होता. या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत, तरी सुद्धा या रस्त्याचं काम ठेकेदारानं केलं नाही. या रस्त्याच्या दुरुस्ती देखभाल करण्यासाठीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं एका ठेकेदाराला दिलंय. त्यासाठी वर्षाकाठी शासनाकडनं लाखो रुपये दिले जात आहेत. मात्र यावरती सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालंय. त्यामुळे ठेकेदार हा निकृष्ट दर्जाचं काम इथे करतोय. परिणामी 2 महिन्यामध्ये झालेल्या या कामांचे 3 तेरा वाजलेत. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमतानं हे काम केलं जाते असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे रस्त्यांचे संपूर्ण काम नवीन करण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. हा मोताळा खरबडी निपाणा जो रस्ता आहे तो 82कडे आहे, 10 किलोमीटर लांबी आहे. तो रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्याच्यावर फक्त खोल खड्डे जे पडलेले होते ते BBMने भरलेले आहेत. सध्या जे काम केलं तुम्ही पॅचेसचं ते पूर्ण उखडलेलं आहे, त्याच्यावर काय म्हणणं आहे आपलं? नाही, ते रस्ता एवढा उखडलेला आहे, आमचे खड्डे नाही उखडलेले. म्हणजे तुमच्या म्हणणं असं आहे की जे काम झालेलं आहे तो चांगलं आहे? हां, आम्ही जे काम केलेलं आहे ते निश्चित चांगलंच आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर राज्यामधील आणखी एका पुरोगामी नेत्याच्या हत्येचा कट आखला जातोय. मात्र ढिम्म यंत्रणा याबाबत गंभीर नाहीये असा आरोप अनिसचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोळकर यांनी सांगलीमधील राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी केलाय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर आता राज्यामधील आणखी एका पुरोगामी नेत्याच्या हत्येचा कट आखला गेलाय अशी माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आली आहे. तरी देखील पोलीस खातं आणि सरकार गंभीर भूमिका घ्यायला तयार नाही असा आरोप अनिसचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी केलाय. सांगलीमधील राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टतर्फे आयोजित एका कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. हत्येबाबत सरकार आणि पोलीस कमालीचे असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी ते म्हणाले की 55 महिने झालेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामधील मारेकरी अजून देखील मोकाटच आहेत. सारंग अकोलकर आणि विनय पवार हे शासनानं जाहीर केलेले मारेकरी आहेत. त्यांची चित्र देखील सरकारनं सगळीकडे पोहोचवलेली नाही आहेत. 2009 साली झालेल्या बॉम्बस्फोटामधील फरार आरोपी सारंग अकोलकर, विनय पवार, प्रवीण निमकर आणि रुद्रगौंडा पाटील यांना अजून NIA शोधतंय. दरम्यान 4 खून झालेले आहेत आणि 5व्या खुनाच्या तयारीमध्ये असताना त्यांना पकडलं गेलंय अशी माहिती मिळतेय. म्हणजे अजून किती खून होण्याची शासन वाट बघताय असा उद्विग्न करणारा प्रश्न सर्वांनाच पडतो. सरकार कोणतंही असलं तरी तपासामध्ये कोणताच फरक पडत नाहीये. पक्ष कोणताही असो, राज्यकर्त्यांना स्वतःच्या जबाबदारीविषयी जाणीवच नाहीये. पोलीस दलाचं खूप मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झालंय. राज्यकर्ते आणि पोलीस यांच्या स्वतःच्या जबाबदारीबद्दल उत्तरदायित्व कमी झालंय अशी टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. सरकार कुठलंही असलं तरी देखील तपासाच्या ह्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही असा आमचा अनुभव आहे. डॉक्टरांचा खून झाला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. पानसरेंचा खून झाला त्यावेळेला भाजप सेनेचं सरकार आहे. कलबुर्गींचा आणि गौरी लंकेशचा कर्नाटकमध्ये खून झाला तिथं काँग्रेसचं सरकार आहे. अडचण अशी आहे की पक्ष कुठलाही असला तरी राज्यकर्त्यांना स्वतःच्या जबाबदारी प्रति जाणीवच नाही. आणि पोलीस दलाचं इतकं खच्चीकरण झालेलं आहे की या बाबतीमध्ये आता पानसरे सरांच्या खुनाच्या तपासात 5 वेळेला तपास अधिकारी बदलले गेले. एकही पोलीस दलामध्ये असा तपास अधिकारी नाही की जो म्हणतो की मी ह्याला चॅलेंज म्हणून घेतो आणि हे शोधून काढतो. तर राज्यकर्ते आणि पोलीस यांचं एकूणातच स्वतःच्या जबाबदारीप्रती जे उत्तरदायित्व कमी झालं आहे ते सर्वपक्षीय आहे असं खेदानं म्हणावं वाटतं. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. शिरूर इथे भर दिवसा बसस्थानकाच्या समोर पैशाच्या वादामधनं एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय. पैशाच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. याचं पर्यवसन भांडणामध्ये झालं. यामध्ये प्रशांत उर्फ सांबा यांचा मृत्यू झालाय. शिरूर इथे बसस्थानकाच्या समोर पैशाच्या वादामधनं भर दिवसा एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत उर्फ सांबा लक्ष्मण माळवे यांनी अमर रघुवीर भैसे यांना 10,000 रुपये उसने दिले होते. प्रशांत उर्फ सांबा यांनी अमर यास पैशांची मागणी केली असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि याचं पर्यवसान भांडणामध्ये झालं. यावेळी अमर भैसे यांना अचानक प्रशांत उर्फ सांबा यास चाकूनं मारण्यास सुरुवात केली. यावेळी या दोघांचा वाद मिटवण्यासाठी आलेले नगरसेवक सचिन धाडीवाल यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र अमर यानं सचिन धाडीवाल यांना सुद्धा जखमी केलं. यावेळी तेथील उपस्थितांनी प्रशांत उर्फ सांबा यास माणिकचंद हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं, मात्र उपचारांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिरूर पोलिसांनी नगरसेवक सचिन धाडीवाल यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केलाय. शिरूर पोलीस स्टेशनला घडलेला आहे. त्या अनुषंगाने तत्काळ आरोपी अटक करण्यात आलेला आहे. किरकोळ पैशाचे देणे घेण्यातून हा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी समोर आलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे. पुढील कारवाई सुरू आहे. अरुण कुमार मोटेसह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.
कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड जिल्ह्याच्या माहूर शहर आणि तालुक्यामधील सर्वधर्मीय सामाजिक संघटनांनी शेकडो पुराव्यांसह येथील सार्वजनिक चौकाला छत्रपती शिवाजी चौक असा नामफलक उभारण्यात याव्या मागणीसाठी नगर पंचायतीच्या समोर उपोषण सुरू केलंय. दरम्यान उपोषणाचा 3रा दिवस आहे. तीर्थक्षेत्र माहूर शहर हे महाराष्ट्रामधील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ आहे. शहरामधील नगरपंचायत जवळ असलेल्या सार्वजनिक चौकाला गेल्या 25 वर्षांपासून शिवाजी चौक असं संबोधण्यात येतं. नगरपंचायत, पोलीस स्टेशन, तहसील आणि इतर शासकीय कार्यालयामध्ये या चौकाची त्या आशयानं शासन दप्तरी शिवाजी चौक अशी नोंद उपलब्ध आहे. नगरपंचायत शासनाच्या वतीनं शिवाजी चौक ते जामा मस्जिद पर्यंतच्या विकास कामाचा फलक किमान 6 महिन्यांपूर्वी आमदार प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीमध्ये लावण्यात आला होता. परंतु समाजामधील काही विघातक प्रवृत्तींनी लावलेला हा फलक काढण्यासंबंधी तक्रारी केल्या. त्यानंतर हा फलक लावला त्याच दिवशी अवमानकारकरित्या हा काढण्यात आला. तेव्हापासून हा वाद सुरू आहे. तो शासकीय फलक सन्मानरित्या लावण्यात यावा अशी मागणी समाजामधील दुसऱ्या गटानं धरून लावली आहे. यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येतोय. परंतु स्थानिक नगरपंचायत प्रशासन यांनी याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे माहूर शहरासह तालुक्यातील शिवप्रेमींनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलाय. गेल्या 3 दिवसांपासून शहर आणि परिसरामधील शिवप्रेमी आमरण उपोषणासाठी बसलेत. माहूरची बाजारपेठ गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आणि यात्रेकरूंचे अन्न पाण्या वाचणं मोठे हाल होत आहेत. आमची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा पवित्रा शिवप्रेमींनी यावेळी घेतलाय. शिवाजी महाराज या नामफलकाचा जो वाद आहे तो मूळ जागेवरचा नामफलक हटवून इतरच कुठेतरी बोर्ड लावण्याचा जो मानस उचललेला आहे या नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी. याच्यामध्ये महत्त्वाची बाजू तुम्हाला सांगायचं म्हणजे या नगराध्यक्षाचं मुळामध्ये हे कामच हे आहे की प्रत्येक गावामध्ये जायचं आणि काहीतरी जातीमध्ये वाद निर्माण करायचा. आता माहूर शहराबद्दल तुम्हाला सांगायचं जर झालं तर माहूर शहरामधील हिंदू मुस्लिम कुठलाही धर्म जात असो हे एवढ्या चांगल्या प्रकारे एकोप्याने राहतात. कुठलाही वादविवाद करत नाही तर काही नाही. परंतु याला फक्त जातीमध्ये वाद निर्माण करायचं हे पूर्वीपासून याचं काम झालेलं आहे. प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की तुम्ही त्याची मांडवीपासूनची चौकशी लावा. मांडवीला त्या ठिकाणी त्याने असेच भरपूर असे वादविवादासोबत कामं केलेली आहेत. त्यानंतर मांडवीमधील लोकांनी त्याला पळवून लावलं, त्या परिवाराला पूर्ण. तिथून नंतर ते सारखणीला आलं. सारखणीला काय झालं की तिथे असंच काड्या करणं चालू केलं, जातीमध्ये वादविवाद निर्माण करणं चालू केलं, पक्षाच्या भानगडी लावणं चालू केलं, संघटनाच्या भानगडी लावणं चालू केलं. त्यानंतर सारखणीवाल्यांनी सुद्धा त्याला पळवून लावलं. आता तो आला माहूरमध्ये. आता तो मूळ आहे कुठला ते माहीत नाही, पण आता इथून त्याची जाण्याच्या परिस्थितीमध्येच आहे तो या ठिकाणाहून. कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज तो मागे लागलेला आहे. आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज जे मावळे आहेत ते सर्वांना माहिती आहे की ते मावळे काय करू शकतात. आता या ठिकाणी सांगायचं म्हणजे हिंदू मुस्लिम अजिबात वाद नाही आहे. प्रशासनाला माझी एक नम्र विनंती आहे की मुस्लिम धर्मियांचं एवढं चांगल्या प्रकारे समर्थन आहे आणि हिंदू बांधव हे पण एवढ्या चांगल्या प्रकारे यांनी एक आंदोलन शांततेच्या मार्गाने उभारलेलं आहे. काल तोच प्रयत्न झाला आहे अध्यक्षाकडून की इथे काहीतरी जातीय तेढ निर्माण होईल आणि त्यामध्ये आपल्याला कुठेतरी फायदा होईल असं त्याला वाटलं होतं. या नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या एक फार मोठ्या प्रकरणामध्ये चौकशी चालू आहे. ते चौकशीचं प्रकरण कुठेतरी दडपल्या जाईल असं त्याला फार मोठा एक मानस होता. परंतु ते काही काळजी करू नका तुम्ही, हे प्रकरण कुठं दडपल्या जाणार नाही आहे. कारण ही फार मोठी चौकशी लागलेली आहे. आज नाही उद्या ही भगवान दत्तप्रभूची कोरी भूमी आहे. तिथं जे काय तुम्ही पाप केलेलं आहे ते पाप 100% धुवून निघणार आहे. आणि राहिला प्रश्न आहे आंदोलनाबाबतीतचा, उपोषणाबाबतीतचा, तुम्हाला सांगायचं म्हणजे की राष्ट्रवादीच्या 2 ते 3 नगरसेवक, राष्ट्रवादीचेच नगराध्यक्ष आहेत हे, परंतु त्यांच्याच नगरसेवकांनी काल जाहीरपणे या उपोषणाला, या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे की जो मूळ शिवाजी चौकाचा वाद आहे तो वाद अजिबात कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे. तो शिवाजी चौक आज 50 वर्षापासून आहे त्या ठिकाणचाच आहे. पण याचा आता काहीतरी वाद निर्माण करायचा, कुठेतरी दुसरीकडे चौक करायचा,
आलेली आपल्यावर जे काही प्रकरण येत आहे त्या प्रकरणाला दिशाभूल करायचं हे त्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी याला भरपूर प्रमाणे पाठिंबा दिलेला आहे। सर्वांची एकच इच्छा आहे, एवढंच नाही तुम्हाला आंदोलनकर्त्याची, नगरसेवकाची, हिंदू मुस्लिमांची सुद्धा हीच इच्छा आहे की तो शिवाजी महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे आणि तोच चौक राहायला पाहिजे, ही सर्वांची मनस। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो चौकामध्ये त्यांचं जे नाव होतं आणि फोटो होता ते या नगराध्यक्ष किंवा माहूरच्या जे नगराध्यक्षांनी तो फोटो काढून शिवाजी महाराजांचं जे काही नाव होतं ते पण तिथून काढून टाकलेलं आहे आणि त्या संदर्भात वेळोवेळी सूचना करून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही, म्हणून 3 दिवसापासून हा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। सन 1992 साली तत्कालीन ग्रामपंचायतने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचा ठराव सर्वानुमते बहुमताने पारित केला आणि तेव्हापासून या ठरावाची अंमलबजावणी देखील झाली। शासनाच्या कार्यालयापासून तर न्यायालयापर्यंत शिवाजी महाराज चौक असल्याचं नगरपंचायतीने वारंवार मान्य केलं। उपोषणकर्त्यांसमोर सुद्धा नगरपंचायत हा शिवाजी चौक 30 वर्षापासून असल्याचं मान्य करते, परंतु त्या ठिकाणावर छत्रपती शिवाजी चौकाचा नामफलक लावण्यासाठी या नगराध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी हेतुपुरस्सर गावात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा वाद उकरून काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान केला। या अपमानाचा आज या ठिकाणी उद्रेक झाला आणि त्या ठिकाणी शिवाजी चौकाचा नामफलक लावण्यासाठी असंख्य शिवभक्त या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा नामफलक त्या ठिकाणी लागला जाणार नाही तोपर्यंत कुठलाही शिवभक्त आपलं उपोषण मागे घेणार नाही। मजर शेख, C24 तास, नांदेड। पुण्यामधील खराडी येथील श्री हॉस्पिटल इथे दर मंगळवारी भरणाऱ्या रुग्ण दरबार या उपक्रमाचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। तर गेल्या मंगळवारी देखील रुग्ण दरबार पार पडलाय। रुग्णांच्या समस्या, त्यांचे प्रश्न ऐकून घेणं, त्यांना उत्तर देणं आणि ते निकाली काढणं एवढाच या उपक्रमाचा उद्देश आहे। पुण्यामधील खराडी येथील श्री हॉस्पिटल इथे दर मंगळवारी भरणाऱ्या रुग्ण दरबार या उपक्रमाचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। चर्चा करा आणि प्रश्न निकालात काढा अशा अर्थानं सुरू झालेल्या श्री हॉस्पिटलचा हा स्तुत्य उपक्रम असून याचा दुसरा भाग गेल्या मंगळवारी पार पडलाय। यामध्ये पोलीस प्रशासनामधील खराडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजपूत साहेब यांनी रुग्ण दरबारामध्ये हजेरी लावली आणि त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे त्यांनी उत्तर देखील दिली आहेत। या उपक्रमाची उपयुक्तता रुग्णांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि ते निकाली काढणं अशी आहे। याचा सकारात्मक परिणाम नक्की होऊ शकतो असं या निमित्तानं आता प्रकर्षानं जाणवायला लागलंय। मी पोलीस म्हणून एवढंच बोलू इच्छितो की श्री हॉस्पिटलनी रुग्ण दरबार रुग्ण पेशंट आणि हॉस्पिटल ह्यामध्ये जे काय वादविवाद बायचान्स बिलावरनं जे वादविवाद होतात त्या अनुषंगाने ते चर्चा करून सोडवता येईल, त्याबद्दल काय प्रश्नावली करता येईल आणि त्यांनी श्री हॉस्पिटलने पोलिसाला पण यामध्ये आमंत्रण केलेलं आहे। त्यामुळे रुग्णांना, पेशंटना जे लिगल बाबी लागतात त्यांना, तर ते अडीअडचणी त्यांच्या अडीअडचणी असतात त्याबद्दलही प्रश्न सोडवता येतं असं मला वाटतं। हा चांगला उपक्रम आहे माझ्या मते। रुग्ण दरबार हा आपला दुसरा कार्यक्रम आहे। श्री हॉस्पिटल हा रुग्ण दरबार सुरू करण्याचं कारण असं, तुम्ही जर बघितलं तर समाजात आता जे पूर्वीसारखी डॉक्टर आणि पेशंटचं जे एक जवळचं नातं होतं, पूर्वी तर डॉक्टरना देव म्हणायचे किंवा ते वाचवणारे, पण आता ते अगदी एक्स्ट्रीम स्टेजला गेलेले। मग याचा जेव्हा आम्ही हॉस्पिटल चालवत असताना विचार केला की याच्यात खूपशी कारणं आहेत, हे फक्त पेशंट आणि डॉक्टर एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे,
की आत्ता जो दुरावा निर्माण झाला आहे पेशंटच्या नातेवाईकांच्या मनात, याच्यामध्ये की ज्याला आपण क्लिनिकल कंडिशन म्हणतो, म्हणजे जो आजार म्हणतो, एवढंच कारण नाही तर त्याच्यावर आत्ताची जी इकॉनॉमिकल स्थिती, आर्थिक स्थिती असते तर त्याच्यावरही वाद होऊ शकतात. एकमेकाचा इगो इश्यू असतो त्याच्यावर होतात. त्याच्या पलीकडे जाऊन कधी कधी गैरसमज असतात. गैरसमज हे नुसतेच आजाराबद्दल असतील असंही नाही आहे, एकमेकाच्या वागण्याबद्दल असतात की ज्याला आपण बिहेवियर म्हणतो, की पेशंटबरोबर डॉक्टरांचे असिस्टंट, नर्सेस, बाकीचा स्टाफ नीट वागलेला नाही. तर आमचं असं परत असं लक्षात आलं की जेव्हा हे प्रॉब्लेम होतात ते लगेच एस्केलेट होतात आणि त्याचा परिणाम मग आता सरांनी जसं सांगितलं की प्रत्येक वेळेस पोलिसांना बोलावं लागतं कारण काय तोडफोड करतात, डॉक्टरांना मारहाण करतात. तर त्याच्यापेक्षा मी असं म्हणतो की हा प्रॉब्लेम यायच्या आधी, म्हणजे आपल्या घरी पेशंट असायच्या आधी किंवा कुणाचा जर या अशा कार्यक्रमात लोकांनी एकत्र आलं आणि असे काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्याचं जर ते निरसन करत गेले तर हे प्रॉब्लेम खूप कमी होतील. आणि त्यासाठी आम्ही असं म्हणतो की फक्त आजाराविषयी नाही तर हे सर्वांगरित्या याची उत्तरं पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना मिळावीत म्हणून अशा कार्यक्रमात आम्ही लिगलचे, कधी कधी आम्ही ॲडव्होकेट लोकांना बोलवतो, कधी कधी आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवतो, कधी सोशल वर्कर असतात, कधी कधी पुढारी लोक पण असतात की जे याच्यात भाग घेऊन मार्गदर्शन करू शकतात. थोडक्यात संवाद वाढावा आणि त्याच्यातून या सगळ्या शंकांचं निरसन व्हावं. थोडक्यात रुग्ण आणि डॉक्टरांशी, आणि हे लक्षात आले की हे जे आता दुरावा निर्माण होतो कुठल्याही गोष्टीत, हा नुसता पेशंट आणि डॉक्टराचीच नाही, समाजात जर तुम्ही बघितलं, आपण नेहमी वाचतो की संवाद कमी पडतो. जेवढा तुम्ही संवाद वाढवाल तेवढी त्यांची जवळीक निर्माण होईल आणि प्रॉब्लेम कमी होतील. नक्कीच. नाही, रुग्णांना आम्ही असं आवाहन करेल, हां, रुग्ण आणि नातेवाईकांना आम्ही असं म्हणेल की प्रत्येकाच्या घरात एक ना एक दिवस रुग्ण असणार आहे आणि तुमचा हॉस्पिटल आणि डॉक्टरांशी संबंध येणार आहे की त्याच्यात तुमची डॉक्टर आणि त्या हॉस्पिटलची कशी जवळीक निर्माण होईल. तर यासाठी हा कार्यक्रम असल्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त याच्यात सहभागी व्हावं आणि जेव्हा तुम्हाला कधी प्रत्यक्ष गरज पडणार आहे त्यावेळेस तुमचा त्या परिस्थितीतला प्रवास सोपा आणि सोयीस्कर होईल, विदाऊट प्रॉब्लेम होईल. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बुलढाणा जिल्ह्यामधील खरवळी ते जयपूर रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे तो खूप खराब झालाय. मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. तर सार्वजनिक बांधकाम विभागानं हे काम एका ठेकेदाराला दिलंय. मात्र त्यांचं लक्ष नसल्यामुळे ठेकेदारानं निकृष्ट साहित्य वापरून रस्ता दुरुस्ती केली आहे. मात्र 2 महिन्यांपूर्वी झालेल्या या विकास कामांचा आता बोऱ्या वाजलाय. बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर तालुक्यामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. आतापर्यंत हजारो झाडांची कत्तल करून त्यांचा कोळसा पाडण्यात आलाय. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू आहे. एका बाजूला राज्य सरकार झाडे लावाच्या जाहिरातीमध्ये दंग आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो झाडांची राजरोसपणे कत्तल करून वन विभागाच्या नाकाखाली त्याचा कोळसा केला जातोय. त्यामुळे या भागामधील नागरिकांना याचं मोठं आश्चर्य वाटतंय. एकीकडे शासनाचे झाडे लावा झाडे जगवा हे वाक्य नागरिकांच्या कानावर नेहमीच पडतं. मात्र असं असलं तरी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं हे वृक्षतोड केली जाते. बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या झाडांची कत्तल सुरू आहे. राजरोसपणे कोळसे माफियांकडनं झाडांची कत्तल केली जाते. त्यानंतर ही झाडं जाळली जातात. ही झाडं जळत असताना त्यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. वृक्ष जळून तयार झालेला कोळसा राज्यासह परराज्यामधील बाजारामध्ये विकला जातोय. त्यामधनं लाखोंची उलाढाल होते. दरम्यान हे एक मोठं कोळसा रॅकेट जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये सक्रिय आहे. आतापर्यंत हजारो झाडांची कत्तल करून त्यांचा कोळसा पाडण्यात आलाय. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू आहे. पण झाडं लावण्यासाठी लाखोंचा खर्च करणाऱ्या वन विभागाला झाडांचं हे मरण दिसत नाहीये का? की मग आता कोळसा रॅकेटवरती कारवाई करण्यासाठी वन विभाग कुठला मुहूर्त शोधतंय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी. आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स. पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स. सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष. स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत. उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्र शासनानं स्वस्त धान्य दुकानांचे कामकाज ऑनलाईन केलंय. पॉश मशीनचा वापर सुरू करण्यात आलाय. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतंय, तर दुकानदारांना देखील मोठा मनस्ताप होतोय. त्यामुळे 1 एप्रिलपासून सर्व धान्य दुकानदार संप पुकारणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्र शासनानं सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानामधील गैरकारभार थांबवण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करून पॉश मशीनच्या साहाय्यानं अंगठ्याचे ठसे घेऊन ऑनलाईन बिल काढून धान्य वाटप सुरू केलंय. मात्र या मशीनमध्ये अनेक त्रुटी आहेत. काही वेळेस रेशन कार्डवरील नाव चुकीचं असल्यामुळे, तर काही वेळेस अंगठ्यांचे ठसे मॅच होत नसल्यामुळे, तर बराच वेळ पॉश मशीनची रेंज खंडित होत असल्यानं मशीनमधनं बिल निघत नाही. अशा अनेक अडचणींमुळे गोरगरीब जनतेला तासनतास दुकानासमोरील रांगेमध्ये ताटकळत उभं राहावं लागतं. तर अनेकांना पॉश मशीनच्या त्रुटींमुळे धान्य मिळत नाही. या सर्व अडचणींमुळे रेशन कार्ड धारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, तर दुकानदारांना देखील मनस्ताप होतोय. काही वेळेस मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे ठसे मॅच होत नाहीत. या सर्व प्रकारामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये अनेक वेळा वाद निर्माण झाला. याबाबत सर्व सरकारमान्य धान्य दुकानदारांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार यांना निवेदन देऊन पॉश मशीनच्या त्रुटीबाबत तक्रारी केल्या होत्या.
मात्र शासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाहीये. त्यामुळे 1 एप्रिलपासनं सर्व धान्य दुकानदार संप पुकारणार आहेत अशी माहिती मिळते. मात्र काही करून सर्व अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात आणि नागरिकांची होणारी हेळसांड त्वरित थांबवावी अशी जनतेमधनं मागणी केली जाते. शिक्का नसल्यामुळे मला धान्य भेटून नाही राहिलं. आज महिन्याची चक्र मार रोज चक्र छोकरी पाऊस चलते नाही आता कधी आलं इथं महिन्याची चक्र मार हम याकेच राहिलो राहणार इथंच याच्यात. जास्त वेळ चालत नाही. एक महिलेला 20 मिनिटं तरी जातात एक कुपनसाठी. हो कधी कधी तर लॉकच होऊन जाते मशीन. इथं उभा राहून आम्हाला कंटाळा येईपर्यंत उभं राहावं लागतं. काही कामानिमित्त मजूर लोक आम्ही तरी आम्हाला इथं थांबावं लागतं. म्हणून ह्या मशीनची तुम्ही काळजी घ्या. काय अडचण आहे नेमकं तुम्हाला? नेमकं म्हणजे आम्हाला उभा राहून खूप वेळ जातो आमचा. इथं उभा राहून महिला शिवीगाळ करतात, तक्रार होती, भांडणं होतात, पुढचे मागचे नंबर असे हे होतात. बसल्यामुळं बसून राहावं लागतं. नाव चुकीचे झालेले त्याच्यामुळे आधार मॅच होत नाही. लहान मुलं जो आधार ओके असले तरी पण ठसे उमटत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या अडचणीसाठी शासनाने सहकार्य करावे. लोकांच्या काय अडचणी येतं म्हणजे लोक एवढं 1-1, 2-2 तास उभं राहतात. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मशीनीला म्हणजे रेंज असली तरी पण वरून नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मशीनी व्यवस्थित चालत नाही. त्याच्यातल्या त्रुटी दूर व्हाव्यात. आमच्या राहुरी विविधकारी सेवा सहकारी संस्थेकडं 2 सरकारमान्य रास्तभाव दुकान चालवण्याचा परवाना आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी या महिन्यापासून बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकांना मशीनवर पॉस मशीनवर धान्य वाटप करत आहोत. परंतु त्या धान्य वाटप करताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी येत आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी ज्या वृद्ध महिला असतील त्यांचे अंगठ्याचे ठसे या मशीनवर घेतले तर ते मॅच होत नाही. त्यामुळे त्यांना धान्य वाटप करता येत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही शिधापत्रिका धारकांचे आधार कार्ड आम्ही फिडिंगसाठी दिले होते. परंतु त्या ठिकाणी 2-2, 3-3च आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने फिडिंग झाल्यामुळं एखादा रेशनधारक जर या ठिकाणी रेशन न्यायला आला आणि त्याचा जर आधार कार्ड या ठिकाणी अंगठा मॅच जर झाला नाही तर आम्ही त्याला धान्य देऊ शकत नाही. त्यामुळं कार्डधारकाचे व दुकानदाराचे या ठिकाणी वाद होतात. त्यामुळं आम्ही त्यांना धान्य वाटप करू शकत नाही. तरी आमची अशी विनंती आहे शासनाला की आमचा या पॉश मशीनला अजिबात विरोध नाही. परंतु यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्णपणे यांनी संगणकीकरण जे केलेलं आहे ते व्यवस्थित करून नंतरच धान्य वाटप करण्याला परवानगी द्यावी अशी आम्ही स्वस्त धान्य दुकानदार तालुका दुकानदार यांची विनंती आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. बबन या मराठी सिनेमाचा प्रीमियर शो कोथरूडमध्ये सिटी प्राईड या सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झालाय. यावेळी सिनेमामधील कलाकार, स्टाफ आणि सिनेमाच्या चाहत्यांनी ढोल ताशा या पारंपरिक वाद्यांच्या तालावरती ठेका धरला. कसं बबन म्हणीन तसं हा शब्द प्रत्येक युवकाच्या तोंडामध्ये आता रेंगाळताना दिसतोय. या चित्रपटाचा प्रीमियर शो सिटी प्राईड कोथरूड या सिनेमागृहामध्ये संपन्न झालाय. यावेळी चित्रपटामधील सर्व कलाकार तसेच सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक तसेच सिनेमाचे सर्व क्रू स्टाफ यांच्यासह बबनच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने इथे हजेरी लावली होती. सिनेमाच्या सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरामध्ये, लेझिम पथकांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या तालामध्ये कलाकारांबरोबरच सिनेमाच्या चाहत्याने देखील ठेका धरला. प्रचंड जल्लोष, टाळ्या आणि अति उत्साह हा या दिवसाचा जणू काही बबन दिनविशेषच म्हणावा लागेल. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी. आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स. पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स. सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष. स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत. उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाथर्डीमध्ये अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं आणि तालुक्यातील अपंगांनी पंचायत समिती कार्यालयावरती डफडे वाजवत मोर्चा काढला. यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे आणि आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. ग्रामपंचायत स्तरावरती अपंगांची नोंदणी व्हावी. एकूण विकास निधीपैकी 3% निधी अपंगांसाठी खर्च व्हावा या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं आणि पाथर्डी तालुक्यातील अपंगांनी पंचायत समिती कार्यालयावरती डफडे वाजत गाजत मोर्चा काढला. मोर्चाचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष महादेव लाड, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, प्राध्यापक सुनील पाखरे, हुमायून आतार, वसंत बोर्डे, महेश अंगरखे आदींनी केलाय. यावेळी माहिती देताना आतार म्हणाले की पंचायत समिती कार्यालयामध्ये अपंगांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे अपंगांसाठीचा निधी योग्य पद्धतीनं खर्च केला जात नाहीये. यासाठी अपंगांची ग्रामपंचायत पातळीवरती नोंदणी आवश्यक आहे. गेल्या महिन्यामध्ये संघटनेच्या वतीनं याच मागणीसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. याबाबत कोणतीही कारवाई पंचायत समिती स्तरावरनं झाली नाहीये. ग्रामपंचायत स्तरावरती याबाबत उदासीनता असून ग्रामपंचायत प्रशासनावरती पंचायत समितीचा दबदबा नसल्यामुळे स्थानिक कर्मचारी दाद देत नाहीयेत.
अपंगांची नेमकी संख्या किती याची गावनिहाय माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाहीये. अपंगांची अडवणूक होऊनही प्रशासनाकडनं डोळेझाक होत असल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलाय. मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा पाहून प्रशासनाकडनं त्वरित हालचाली सुरू झाल्या. गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे यांनी आंदोलकांशी यावेळी चर्चा केली आहे. ग्रामपंचायत पातळीवरती अपंगांची नोंदणी करण्याचे आदेश ग्रामसेवकाला यावेळी देण्यात आले आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये सुद्धा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय. नोंदणी आणि अपंगावरती 3% निधी खर्च करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं. त्यावेळेस बी अशाच प्रकारे पत्राद्वारे आम्हाला कळून आम्ही शांत बसलो होतो. परंतु अपंगांची नोंदणी अगदी थोड्या प्रकारामध्ये म्हणजे 10 ते 5% अशा प्रकारामध्ये नोंदी झालेल्या आहेत. तर त्यानंतर आम्ही परत इथं ही पंचायत समिती कार्यालय सुरू झाल्यानंतर इथल्या पंचायत समितीला 18/12/2017ला परत दुसरं निवेदन दिलं आहे. त्याला जोडून आणखी एक निवेदन दिलं. असे 2-3दा आम्ही निवेदन देऊन किंवा असं आमचं काम मार्गी लागेल अशा याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी या ठिकाणी भेटी देऊन आमचा 3% निधी खर्च करण्यासाठी आणि प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अपंगांची नोंदणी व्हायलाच पाहिजे अशा हट्टाने आम्ही सोडत या आंदोलनामध्ये विनंतीपूर्वक सगळे हे पुरवले होतं. संजीव कुटे, C24 तास, पाथर्डी. महिला दिनानिमित्त 25 मार्च रोजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या वतीनं महिलांसाठी बुलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीमध्ये या रॅलीचा शुभारंभ होणार आहे. नगरसेवक सचिन दोडके यांच्या वतीनं महिला दिनानिमित्त 25 मार्च रोजी महिलांसाठी बुलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रॅलीचा शुभारंभ होणार आहे. महिलांची बुलेट रॅली ही सकाळी वारजे भागामधनं 8 वाजता निघणार आहे. यामध्ये समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 50 महिलांना सन्मानित देखील करण्यात येणार आहे. या बुलेट रॅलीकरता 1000च्या दरम्यान महिला सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक नगरसेवक सचिन दोडके यांनी दिली आहे. या ठिकाणी गेली 2-3 वर्ष आम्ही सलग बुलेट रॅलीचे आयोजन करतोय. तसं पुण्यामध्ये वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी बुलेट रॅलीचं आयोजन करत होत्या. मला असं वाटलं की उपनगरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी व्हावं आणि महिला बुलेट रॅलीच्या माध्यमातून किंवा रॅलीच्या माध्यमातून एकत्र यावे आणि महिला शक्ती ज्या वेळेला एकत्र येते त्यावेळेला ती समाजामध्ये मोठी परिवर्तन घडवून आणते किंवा एखादं मोठं ध्येय मुलाची बाळगून त्या ठिकाणी जर काम करायला त्यांनी सुरुवात केली की ते ध्येय ते कधीच नेतं. म्हणून महिला एकत्र करण्याकरता ही रॅलीचे आपण नियोजन केलं आणि ते हे थोडंसं महिला जागतिक दिनाचा थोडासा उशिरा करतो. त्याचं कारण असं की 10वी-12वीची परीक्षा असल्यामुळे त्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये पोरांच्या अभ्यासामध्ये वगैरे गुंतलेल्या होत्या. त्याच्यामुळे ते थोडंसं लेट करण्यात आलं यावर्षी आणि त्या माध्यमातून अजूनही त्याचा अनुभव असा आला की दरवर्षी महिलांची संख्या झपाट्याने वाढती या रॅलीमध्ये आणि ते मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सहभागी होतात ते आणि महिलांना एकत्र आणण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न तो मला सफल झाल्याचं वाटतं. त्याच्यामुळे यावर्षी अजून त्याच्यामध्ये संख्या वाढायची शक्यता. 25 तारखेला तर ह्या रविवारीच्या 25 तारखेला रॅली आहे. सकाळी 8-8:30 वाजता ती आदित्य गार्डनला चालू होऊन वारजे परिसरावर संपूर्ण वारजे परिसरामध्ये परत आदित्य गार्डनला ठिकाणी. मी अनुराधा हसनकर, आदित्य गार्डन सिटी. आणि बवणी हे जे 2-3 वर्षापासून जे बुलेट रॅलीचं सुरू केलेलं आहे त्यातनं महिलांना एक चांगला प्रोत्साहन, आत्मविश्वास आणि आपण नॉन गिअर बाईकपेक्षा बुलेट चालू शकतो हा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढलेला आहे. त्याच्यामुळं डे बाय डे म्हणण्यापेक्षा इयर बाय इयर खूप महिला सहभागी होत आहेत आणि याचा आनंद घेते. मी रेखा सोनवणे. रॅलीचं हे 3रं वर्ष. पहिल्या वर्षी जी रॅली झाली ती अजूनपर्यंत आमच्या स्मरणात आहे. खरंच एक आगळं वेगळं रूप आणि आम्ही अनुभवलेला तो एक विशेष आहे की आम्ही फक्त ऐकून होतो रॅली म्हणजे काय, पण मुंबईची एक रॅली प्रसिद्ध ती फक्त ऐकून होतो, माहिती होतं, पण प्रत्यक्ष अनुभव मात्र आम्ही 3 वर्षापूर्वीच घेतला. आणि बुलेट माझ्याकडे पडून आहे कित्येक वर्ष झाले, पण मी कधी त्या बुलेटला हात लावला नाही. कधी माझी अशी हिंमत झाली नाही एवढी हेवी बाईक आपण चालवणार कशी. पण एक भाऊ आले आणि म्हणाले की आपल्याला ते यावर्षीपासून रॅली घ्यायची आहे. तर मग आम्ही उत्साहाच्या भरामध्ये हो म्हणालो आणि बघता बघता भाऊंनी 2-3 दिवसामध्ये आम्हाला त्यांच्या मित्रांच्या असलेल्या जवळजवळ 15 ते 20 बुलेट आमच्या सोसायटीमध्ये आणून दिल्या.
आणि आम्ही महिलांनी मग प्रॅक्टिस करणं, ते बुलेट शिकणं, हे आमचं एक 10-12 दिवस कार्यक्रम झाला. आणि एवढ्या उत्साहामध्ये आम्ही सगळ्यांनी बुलेट शिकली आणि रॅलीमध्ये आम्ही सगळ्यांनी ती बुलेट आवर्जून चालवली. सगळ्यांनी तो घेतलेला एक आगळा वेगळा अनुभव आज सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि ते केवळ फक्त भाऊंमुळेच झालेलं आहे. आणि दुसऱ्या वर्षी मी एक जिप्सी चालवण्याचा एक आनंद घेतला रॅलीच्या निमित्ताने. जिप्सी कधी 4 व्हीलर चालवतो पण जिप्सी कधी चालवली नाही, तो एक आनंद घेतला. आणि मी या ठिकाणी असं सांगू शकते की या रॅलीच्या निमित्ताने आज आम्ही अख्ख्या पूर्ण वॉर्डमध्ये बऱ्याच अनोळखी महिलांची पण ओळख होऊन आम्ही एकत्र आलो, एकत्र आम्ही कार्य केलं, एकत्र एकमेकींची ओळख होऊन आम्ही आता वेगवेगळे कार्यक्रम भाऊच्या अंडर आम्ही कार्यक्रम राबवतो आणि महिलांनी एकत्र येऊन असे उपक्रम करावेत, हा आमचा त्यामागचा हेतू असतो. आणि त्या अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. बुलढाणा जिल्ह्यामधील लाखो रुपये खर्च करून बुजवलेल्या खड्ड्यांचे 2 महिन्यांमध्येच उघड पडलं पितळ. सार्वजनिक बांधकाम विभागाचं झालंय दुर्लक्ष. माहूर शहरामधील सार्वजनिक चौकावर छत्रपती शिवाजी चौक असा नामफलक उभारण्यात यावा मागणीसाठी शिवप्रेमींनी सुरू केले अमरण उपोषण. स्वस्त धान्य दुकान वापरण्यात येणाऱ्या पॉश मशीनमुळे अडचणींमध्ये पडलीये भर. रेशन कार्ड धारक आणि दुकानदारांनाही होतोय मनस्ताप. आणि अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं पाथर्डी पंचायत समिती समोर डफडे वाजवत मोर्चा. गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.